अहमदनगर जिल्ह्याच्या शेवगाव पाथर्डी मतदारसंघामध्ये सध्या कोणत्या ना कोणत्या पक्षामध्ये ही रस्सीखेच चालू झाली आहे। जो तो उठतो आणि गावागावात जाऊन मतदारांची कोणत्या ना कोणत्या कारणाने भेट घेत असल्याचे दिसून येत आहे। परंतु भेटीतून फक्त पुतना मावशीचं प्रेम दाखवू नका। मी अनेक वर्षापासून राजकारणात असल्याने माझ्यावर जनतेने विश्वास ठेवून मला गेल्या 25 वर्षापासून जिल्हा परिषदेमध्ये पाठवले आणि त्यांची उत्तराई म्हणून मी सर्वसामान्यांच्या आजवर काम करीत आले। दोन घराण्यांनाच आमदारकी का, तिसऱ्या घरालाही आमदारकी मिळू द्या म्हणून मलाही आमदारकीच्या माध्यमातून सर्वसामान्यांची होत असलेली लूटमार थांबवायची असल्याने आमदारकीच्या निवडणूक रिंगणात उतरून निवडणूक लढवणार असल्याचे जिल्हा परिषद सदस्य हर्षदाताई काकडे यांनी म्हटले आहे। अहमदनगर जिल्ह्याच्या शेवगाव येथे जनशक्ती विकास आघाडीच्या वतीने भव्य मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते। या मेळाव्यात हर्षदाताई काकडे यांनी आमदारकी लढवण्यासाठी रणसिंग फुंकले असल्याने इतर पक्षाच्या नेत्यांचे मात्र धाबे दणाणले असल्याचे चित्र पाहायला मिळत असून या झालेल्या मेळाव्यात हजारोच्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते। गेले 25 वर्षापासून मी राजकारण करते। राजकारणाच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेने मला 25 वर्ष जिल्हा परिषदेमध्ये सदस्य म्हणून पाठवले। वेगवेगळ्या गटातनं ज्यावेळेस मी निवडणूक लढवली, प्रत्येक वेळेस सर्वसामान्य जनता ही माझ्या बरोबर राहिली, माझ्या पाठीशी राहिली आणि त्याची उतराई मी प्रत्येक वेळेस करत गेले कामाच्या माध्यमातून। ज्या ज्या गटात निवडून आले त्या गटातल्या प्रत्येक गावामध्ये मी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून जेवढी काही कामं असतील तेवढी कामं केलेली आहेत आणि त्यामुळे सर्वसामान्य जनता आज जी भरडून निघालेली आहे की प्रत्येक वेळेस आपण दोन घराण्याकडेच फक्त सत्ता दिलेली आहे। तिसऱ्या घराचा उदय कधी होऊ देणार? तिसरं घर असं आहे की जे सर्वसामान्यांचं घर आहे। आज तुम्ही पहा, माझ्या घरी यायला कुणाला एजंट लागत नाही। माझी भेट ही डायरेक्ट होऊ शकते। माझ्या अगदी स्वयंपाकघरापर्यंत लोक येऊ शकतात। याचा अर्थ लोकांना मी हवीशी आहे आणि मला लोक हवेशी आहेत आणि म्हणून लोकांच्या कामासाठी मला यावेळेस आमदारकी लढवायची आहे। कारण आज आपण पाहतोय की प्रत्येक ठिकाणी सगळे जे ऑफिसेस आहेत हे सर्वसामान्य लोकांची लूटमार करायला बसलेले आहेत। हे लूटमार का करतात? तर त्यांना लुटणारे हे लोकप्रतिनिधी आहेत आणि म्हणून खालचे लोक लूटमार करतात। ही लूटमार मलाही लूटमार थांबवायची आहे। कारण मी एकमेव छातीठोकपणे सांगू शकते की मी कुणाच्याही 1 रुपयाला आजही लाजिनदार नाही। त्यामुळे आम्हाला मिळवायचं काहीच नाही। आम्हाला जे करायचं ते सर्वसामान्यांचं काम करायचं आहे। त्या सर्वसामान्यांच्या कामातूनच आम्हाला आमची कीर्ती वाढवायची आहे, कीर्ती मिळवायची आहे आणि त्यासाठी येणारी 2024ची विधानसभेची निवडणूक ही मला जनतेच्या माध्यमातून करायची। जनतेचं तिकीट मला या वेळेस आमदारकीला घ्यायचं आहे, एवढंच आज मी या निमित्ताने सांगते आणि त्यासाठीच हा एल्गार मेळावा ठेवलेला होता। शेवगाव प्रतिनिधी इसाक शेख।